कथा कशासाठी? कथा कशासाठी? कथा आणि कीर्तन ही जनसामान्यांमध्ये जागृती करण्याची प्रभावी साधने आहे. सामान्य माणसांचे प्रबोधन यातून आज पावेत होत आले. लोकशिक्षणाचे ते लोकविलक्षण आणि प्रभावी माध्यम आहे, साधन आहे. या देशातला खेडोपाडी राहणारा आपला समाज कदाचित साक्षर नसेल, पण संस्कारित आहे. याचे कारण कथा कीर्तने. जो विचार पुष्कळ विवरण करूनही सुबोधपणे सांगता येत नाही, त्या विचारांचा बोध कथेमुळे होतो. कथा रुचकर तशीच परिणामकारकही असते. साधू संतांच्या विवरणात कथांचा उपयोग सतत होत असतो. संकटकाळी परमेश्वराचे स्मरण करणे, त्याचा धावा करणे हा मानवी स्वभाव आहे. त्याने संकटावर मात करण्याची मानसिक शक्तीही मिळत असावी. हा विचार ठसविण्यासाठी तुकाराम महाराज अभंगांमध्येही कथा सांगतात. एक प्रेमगुज ऐक जगजेठी, आठवली गोष्ट सांगत असे. एक मृग दोन्ही पाडसासहित आनंदे चरत होती वनी. अवचित तेथे पारधी पावला, घेऊन आला श्वाने दोन्ही. एकीकडे त्याने चिरिल्या वाघुरा, ठेविले श्वानपुत्रा एकीकडे. एकीकडे तेने वोणवा लाविला, आपण राहिला एकीकडे. चहूकडूनिया वेढी मृगे वेढियले, स्मरो ते लागले नाम तुझे. रामकृष्णा हरी गोविंदा केशवा, देवाची या देवा पावे आता. कोण रक्षी आता ऐसिये संकटी, बापा जगजेठी तुझ विण. आई कोणी तुम्ही तयांची वचने, कृपा अंतकरणे कळवळीला. अज्ञातये काळी केली पर्जन्यासी, वेगे पावकासी विझवावे. ससे एक तेथे उठविणी पळविले, तयेसाठी गेली श्वाने दोन्ही. मृगे चमकोनी सत्वरे चालली, गोविंदे रक्षिला म्हणून या. ऐसा तू कृपाळू दयाळू आहेस, आपुल्या भक्तासी जिवलग. ऐसी तुझी कीर्ती जीवा आवडती, रखुमाईच्या पती तुका म्हणे. वरील कथेच्या द्वारा परमेश्वरावरील सामान्य माणसांचा विश्वास वाढतो आणि रानावनात वा जंगलात आजूबाजूला हिंस्त्र स्वापदे किंवा विषारी जनावरे असूनही ही माणसे परमेश्वरावर भार टाकून शांतपणे झोपू शकतात. त्यांचे खरोखर तेथे कोण रक्षण करते? अंतरीचा हा सद्भावच मनाला बळ नि शांतता देतो. हे जसे कथा कीर्तनाचे, तसेच आपल्या सामाजिक जीवनात आणखी एक व्यवस्था होती. घराघरात आजी नावाची संस्था होती. आता कुटुंब व्यवस्थाच मोडकळीत निघाल्याने त्या व्यवस्थेच्या अंतर्गत असलेली आजी सापडणेही कठीण. घराघरात आजी आपल्या नातवंडांना कथा सांगत असे. ही आजी कथा कीर्तनांतून बहुश्रुत झालेली असे. रामायण महाभारताच्या रूपाने साऱ्या देशाचा इतिहास, त्यातील व्यक्तिचित्रे, जीवनमूल्ये बालमनावर ठसत असत. त्याप्रमाणेच साधी लाकूड तोड्याची गोष्ट आजी सांगे. सारी नातवंडे भोवती बसली की आजी सुरुवात करी. एक होता लाकूड तोड्या. तो जंगलात जाऊन लाकडे तोडून आणि गावात आणून ती मोळी तो विके. त्याचे पैसे आले की आपल्या मुलांना खाऊ घेऊन जाई. तो देवाचा भक्त होता. देव सर्व गोष्टी पाहतो, म्हणून आपण नेहमी चांगले खरे वागावे असे तो म्हणे. एकदा तो जंगलात लाकडे तोडून थकला. विश्रांतीसाठी एका विहिरीच्या काठी बसला. हात काठावर ठेवताना तेथे ठेवलेली त्याची कुऱ्हाड विहिरीत पडली. विहीर खूप खोल होती. आता काय करणार? तो अगदी केविलवाणा झाला. त्याला रडूच कोसळले. तेवढ्यात तेथे एक माणूस आला. तो माणूस म्हणजे देवच होता, पण माणसाचा वेश घेऊन आला होता. लाकूड तोड्याला रडताना पाहून तो म्हणाला, तू का रडतोस? लाकूड तोड्याने सर्व हकीकत सांगितली. तेव्हा त्या माणसाने विहिरीत उडी मारली. तळाशी जाऊन एक
कुऱ्हाड घेऊन तो आला. लाकूड तोडायला फार आनंद झाला, पण पाहतो तो ती कुऱ्हाड सोन्याची होती. तेव्हा लाकूड तोड्याने ती घेतली नाही. देव म्हणाला, अरे, ही सोन्याची आहे, घे. लाकूड तोड्याने उत्तर दिले, नाही, ही कुऱ्हाड माझी नाही, मी घेणार नाही. मग त्याने दुसरी उडी मारली, चांदीची कुऱ्हाड काढली, ती पण माझी नाही म्हणून लाकूड तोड्याने घेतली नाही. तिसरी उडी मारली, लोखंडाची आणि खरोखरच लाकूड तोड्याचीच कुऱ्हाड देवाने दिली. ती कुऱ्हाड पाहून लाकूड तोड्याला फार आनंद झाला. आनंदाने ती कुऱ्हाड त्याने घेतली. तेव्हा तो देव माणूस लाकूड तोड्याला म्हणाला, शाबास, तू प्रामाणिक आहेस, तू खरे बोलतोस, म्हणून तुला या दोन्ही कुऱ्हाडी मी बक्षीस देतो. त्या कुऱ्हाडी लाकूड तोड्याला देऊन तो देवमाणूस लगेच निघून गेला. दिसेनासा झाला. संपली गोष्ट. शेवटी आजी सर्वांना उद्देशून म्हणायची, जो खरे बोलतो त्याला देव, मग सारी नातवंडे म्हणायची, बक्षीस देतो. म्हणून माणसाने पुन्हा आजी प्रश्न करायची. सारे एकदम ओरडायचे, खरे बोलावे. भोळ्या भाबड्या निरागस बालमनावर खरे बोलण्याचा, प्रामाणिकपणे वागण्याचा हा जो खोलवर भाव रुजत असे, तोच भविष्यात त्यांची अंतप्रेरणा म्हणून प्रगट होत असे. असा अंतरीचा रुजलेला सद्भाव माणसाला चांगल्या मार्गाने चालण्याची हिंमत देतो. आज आजी जरी नसली तरी आजीची गरज कमी झालेली नाही. साक्षरता वाढली, त्यामुळे ऐकण्याप्रमाणे वाचण्याचे प्रमाणही वाढले आहे. म्हणून या भावकथा एकत्रितपणे लिहिण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न अनेक मान्यवर लेखकांनी केला आहे. मनात सद्भाव रुजवणे ही कोणत्याही वयात आवश्यक बाब आहे. असे असल्याने बालवाचक डोळ्यांसमोर ठेवून अनेकांनी या कथा लिहिल्या आहेत. लिहिलेल्या या कथा सर्वांनाच आवडतील असा विश्वास वाटतो. या कथांबद्दल आणखी एक खुलासा आवश्यक आहे. समान सांस्कृतिक जीवनमूल्यांच्या आधारे समाजाच्या जीवनाची रचना करण्याचे हे एक भावात्मक कार्य आहे. सामाजिक सद्गुणांसाठी अनेक प्रसंगी कथा सांगितल्या जातात. परस्पर गप्पा गोष्टीतूनही आपल्या अनुभवातील प्रसंग सांगितल्या जातात. ते प्रसंग म्हणजे छोट्या भावकथाच असतात. कथाकथनालाही विशेष महत्त्व आहे. अशा ऐकलेल्या, लिहिलेल्या या कथा यांना थोडक्यात सांगितलेल्या या कथांना थोडा शाब्दिक साज चढवला आहे, एवढेच. यातील काही कथा ऐतिहासिक, काही महापुरुषांच्या जीवनातील आहेत. काही कथा काल्पनिक असल्याने आहेत. पहिले ते हरिकथा निरूपण. असे कथेला पहिले स्थान श्री रामदासांनी दिले आहे. आपला देश, आपला समाज यालाच देव समजून या कथा लिहिलेल्या असल्याने देवाची कल्पना बदलली तरी भाव तोच आहे. म्हणून याही साऱ्या हरिकथाच आहेत.